औरंगजेब नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आणि अस्मिता आहे, अशी भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सातत्याने घेत आहेत। मात्र असं असताना सुद्धा त्यांच्या सरकारने मंजूर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अटकाव होत असल्याचा प्रकार समोर आलाय। लखनौच्या मध्यवर्ती चौकामध्ये अनावरण होऊ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12.5 फूट पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येणार होती। मात्र लखनौ महापालिकेच्या आडमुठ्या आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी अडचणीत आली आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मराठी समाज आक्रमक झालाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय नेमका प्रकार आहे? कोणती कारणं आहेत की त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अटकाव केला जातोय? नेमकं आपण बघितलं तर उत्तर प्रदेशच्या राजधानी म्हणजेच लखनौमध्ये आणि त्या चौकात मध्यवर्ती हा पूर्ण पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा 12.5 फुटाचा जे उभारणी करण्याचं काम जे कुठे ना कुठे आता अडचणीत आलं आहे। आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये लखनौ म्हणा, वाराणसी म्हणा, प्रयागराज म्हणा, कानपूर म्हणा किंवा झांसी म्हणा, या सगळ्या ठिकाणी मराठी बांधव जे आहेत मोठ्या प्रमाणात आणि लाखांमध्ये आहे आणि म्हणूनच हा पुतळा उभा करावा असं कुठे ना कुठे मागणी आली आहे। आता ज्या प्रकाराने एक ऑब्स्ट्रक्शन आला आहे, एक जे आता पुढे जे जात नाहीये असं सांगितलं जात आहे, त्या सगळ्यांच्या संदर्भात आता उमेश पाटील जे आहे, जे उत्तर प्रदेश मराठी समाजाचे हेड आहेत, त्यांनी आता पत्र लिहिलं आहे योगी आदित्यनाथ यांना, हे सांगून की हे कुठे ना कुठे स्टॉप व्हावं आणि बंद व्हावं आणि लवकरात लवकर ही पुतळा जे आहे त्याची उभारणी करण्यात यावी। कारण की हे खूप टाइम पासून त्यांचं पत्रव्यवहार सुरू आहे उत्तर प्रदेशच्या गव्हर्नमेंट बरोबर आणि त्याच नंतर एक स्पेसिफिक अमाउंट अशी डेडिकेट करण्यात आलेली। मात्र आता ज्या प्रकाराने एक अडचण आली आहे त्यात कुठे ना कुठे त्यांना हे सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचा विरोध कसा काय होऊ शकतो। कारण की योगी आदित्यनाथ स्वतः सांगत असतात सगळ्या ठिकाणी की औरंगजेब नव्हे, मात्र छत्रपती शिवाजी महाराज हीच आपली ओळख आणि अस्मिता आहे। तर अशा दरम्यान हे पुतळं उभं राहण्यात जे कुठे ना कुठे एक ऑब्स्ट्रक्शन आलंय ते चुकीचं आहे असं उमेश पाटील यांचं सांगणं आहे आणि म्हणून त्यांनी पत्र लिहून लवकरात लवकर हे परत उभं राहावं असं एक मागणी केली आहे, हेही समजून येत आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जी संस्था पाठपुरावा करत आहे त्या संस्थेचे उमेश पाटील आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। उमेश सर, स्वागत आहे आपलं झी24 तासवर। महत्त्वाचा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे सर्वांचंच, खरं तर संपूर्ण देशवासियांचं। मात्र उत्तर प्रदेश सरकारनं या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा घेतलेला आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे। मात्र तिथल्या महानगरपालिकेमुळे महाराजांचा पुतळा तिथे उभारायला अटकाव येतोय। नेमकी कोणती कारणं त्यांनी समोर दिलेली आहेत आणि तुमची काय आता नेमकी भूमिका आहे? आम्ही आज 2 वर्ष होत्यात, बरोबर आजच्याच दिवशी आम्ही 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांना स्वयं भेटून त्यांना मूर्तीची मांग केली होती। आमचं मूर्ती तयार झालेली आहे, बजेट पण पास झालेला आहे, पैसा पण पुढे गेला आहे आणि आता नगरपालिका गुपचूप तरीक्यानं पंडित अमृतलाल नागरची मूर्ती पारित करत आहे आणि दुसरीकडे एक कवी सर्व्हिस असतानाच्या मार्फत तिने एक मांग पण केलेली आहे मूर्ती लावायसाठी राज्यसभा सांसद त्यांच्याकडून आणि गपचूप तरीक्याने मूर्ती लावून महाराजांचा अपमानच करायला लागले की मूर्ती तयार झाल्यानंतर मूर्तींना लागणे, कॅबिनेट मिनिस्टरची घोषणा झाल्यानंतर मूर्तींना लागणे ही खूप मोठा अपमान आहे। अगदी तुम्ही म्हणताय मूर्ती तयार आहे, मात्र आता ते मूर्ती तिथे बसवायला अटकाव करतायत, पण त्यासाठी काय नेमकं ठोस कारण त्यांनी सांगितलंय? त्यांचं जी मांग करतात ना, त्यांचं म्हणणं आहे पंडित अमृतलाल नागरची लागाव, पण ही ऐतिहासिक चौरा आहे, त्याच्या आजूबाजूला सगळ्या इमामबाडा आणि मुस्लिम बाहुल्य क्षेत्र आहे आणि तिथं बरोबर होलसेल मार्केट आहे सोने चांदीची। तिथं छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा दुसरा कोणताही पुतळा बिलकुल चांगला वाटणार नाही। तिथं छत्रपती शिवाजी महाराजच पाहिजे ते इमामबाड्यासमोर, तिथून जवळच आहे इमामबाडा। अगदी आता यापुढची तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? काय पावलं तुम्ही उचलणार आहात? अगर ही मूर्तीचा अगर हिने काही हालचाल केलेली आम्हाला जरा जरी माहीत झालं तर आम्ही आंदोलन करणार आहे आणि आम्ही सगळीच लखनौत धरण्यावर बसणार आहे, पुरी मराठी समाज उत्तर प्रदेशची बोलून।
अगदी सरकारकडून तुम्हाला या संदर्भात काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का? आम्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्क करायला खूप प्रयत्न करायला आलोय आणि अजून आम्हाला वेळ मिळाला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचे इच्छुक आहे की त्यांना एकदा सांगावं, कारण त्यांनी पास केलेले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री योगीजी छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत. ते अगदी. कधीही असं होऊन देणार नाहीत. अगदी धन्यवाद उमेश पाटील आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर पुतळा उभारला जात नाहीये, त्याला अटकाव केला जातोय आणि त्यामुळे तिथला मराठी समाज हा संतापलेला आहे आणि त्यांनी आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. यासाठी ते सातत्यानं सरकारसोबत पाठपुरावा सुद्धा करणार आहेत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दरम्यान आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.